रंगशारदेच्या हातातील टाळ आणि चाळ याची सेवा करणाऱ्या मोहिते पाटील कुटुंबांनी पुन्हा एकदा अकलूजमध्ये लावणी स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। गेली 27 वर्ष सलग या लावणी स्पर्धा होत होत्या, मात्र 7 वर्षापासून या लावणी स्पर्धा बंद होत्या, त्या आता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। प्रताप क्रीडा मंडळाचे अध्यक्ष स्वरूपराव आणि मोहिते पाटील आता आपल्याबरोबर काय सांगताल, कशा पद्धतीने या स्पर्धा असणार आणि किती तारखेला असणार आहेत? फेब्रुवारी 8, 9, 10 आणि 11 4 दिवस आपण हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। 8 फेब्रुवारीला खास करून महिला प्रेक्षकांसाठी आपण हे लावणी सादरीकरण करत आहोत आणि 9, 10, 11ला लावणी स्पर्धा ॲक्च्युअल ज्या आहेत त्या सादरीकरण होणार आहेत। साधारण 13 ते 14 पार्टी ह्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि पहिलं बक्षीस हे 5 लाखाचं असणार आहे, दुसरं हे 3 लाखाचं, तिसरं 1 लाखाचं आणि उत्तेजनात हे 50,000चं बक्षीस इथं आपण देत आहोत। किती पार्टी यामध्ये सहभागी होणार आहेत? एक साधारण 13 ते 14 पार्टी आपण अपेक्षित धरलेल्या आहेत की त्या तिथे सादरीकरण करणार आहेत। कुठल्याच पार्टी असणार आहेत राज्यभरात? संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून पार्टी त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत। पाहण्याकरता जी प्रेक्षक असतात, आपण बघा 27 वर्ष बघत आलो की अतिशय शिस्तबद्ध हा कार्यक्रम असतो। कुठून स्पर्धक येतात पाहण्याकरता, काय त्यांची व्यवस्था असणार आहे? आपण जर पूर्वी पाहिलं तर अगदी विदेशातून देखील प्रेक्षक ह्याला आलेले आहेत। प्रेक्षक कुठून येतो हे महत्त्वाचं पेक्षा ह्याच्यामध्ये अस्सल पारंपरिक लावणी पाहण्यासाठी उत्सुक असणारे प्रेक्षक बरेचसे येतात। मग संपूर्ण महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आपल्याला प्रेक्षक आलेले पाहायला मिळतात। यावर्षी काही परदेशातून येणार आहेत? आत्ता तरी सध्या असं हे चित्र नाही आहे। आपण बघितलं असेल की 8, 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी खरं तर या लावणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। गेले 27 वर्ष या लावणी स्पर्धा सुरू होत्या, मात्र 7 वर्षापूर्वीपासून ह्या लावणी स्पर्धा बंद होत्या, त्या आता पुन्हा एकदा सुरू होणार आहेत। अकलूजहून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।